तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज निघाले आपण मराठेपाडाला, म्हणजे ते आहे भिवंडी तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. तिथं काय आहे तर विशेष म्हणजे तिथं जाण्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रातील भव्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि जे आत्ता 1.5 महिन्याखालीच त्याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे. तर त्यासाठीच आपण चाललेलो आहे आणि ते तिथं जाऊन बघूया मंदिर. ॲक्च्युली मंदिर म्हणू शकतो आणि किल्ला पण बोलू शकतो, त्याला पूर्ण किल्ल्याचा फील दिला आहे जेवढा देता येईल तेवढा. सो आता ते जाऊया आपण तिथे. सकाळी आपण लवकर निघालो होतो. सो आता आपण येवळपाडा म्हणून काहीतरी गाव आहे ते पास केले. आता इथून एक 7 ते 8 किलोमीटर आहे फक्त. तर चला आता जाऊन बघूया. आणि हायवेपासून पूर्ण मध्ये आहे ना ते गाव भागात आहे. तर जाऊया आता आपण, जाऊन बघूया मंदिर कसं काय काय नाही प्रॉपर एकदम. रोड तर एक नंबर लागला आहे. इकडे जी रोड आहे मधल्या साईडला एक 10 किलोमीटरचा पॅच ऑफ रोड दिसतोय सगळा मध्ये. तर जाऊया आपण, महाराजांचं दर्शन घेऊया, मंदिर बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. भन्नाट मजा येईल. आणि ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन आहे, सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येतील. कसं काय रोड मंडळी, दोन्ही साईडनं पाईपलाईन आहेत, कशाच्या आहेत माहीत नाही आपल्याला, काय देणं घेणं नाही. मधून रोड आहे प्रॉपर आणि रोड असं थोडा प्रॉपर आहे, अर्धा ऑफ रोड आहे, सगळं मिक्स झाले. विषय काय कळनाच झाला आहे, नुसते टिप्पर आहे त्या रूटला. बरं आहे आपला हत्यार बी ऑफ रोडलाच उडायचं आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. आला बघा परत रोड ओके आला एकदम. आपल्यासोबत इजा भाऊ आहे आज. इजा भाऊ काय म्हणाला? तर गरमी असल्यामुळे इजा भाऊ म्हणते रस प्यायला या म्हणते. त्याला मोगराची आठवण यायली वाटतं. असं परत ऑफ रोड लागतोय पुढे. मोकार टिप्पर आहे त्या रोडनं, कुठंतरी काम चालू आहे वाटतं. ते मंदिर जे आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, त्याचं काम काहीतरी 18 मे 2018 मध्ये काहीतरी चालू केलं होतं. आणि ते काम त्यांचं कंप्लीट, म्हणजे तिथं मंदिर ओपन करण्यात आलं. ते म्हणजे कुठं दाखवते, थांबा थांबा काय जायचं कुठं ते बघतोय. इथूनच की? हां नाही 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 काहीतरी झोल आहे वाटतं. गाईज थोडा झोल दिसतोय रस्त्याचा. अरे कुठं आहे बाई, हाय का? हां कसला रोड आहे बघा गाईज, काय कळायत मार नाही. आलो कर बाबा. हां हाय हाय बघा, हे असलं काहीतरी विषय आहे नुसते गावाचे. हां दिसते दिसते गाव दिसते काहीतरी विषय. हां तर आपला विषय असा होता, मंदिर जे 2018ला चालू केलं होतं. अरे कुठं आहे? अरे बापरे गाईज, मॅपवर काहीच भरोसा नाही मला, कुठं घेऊन चाललाय काही कळना. हा ना अरे बापरे ना, गावात आणले की जा. किती आहे मंदिर अजून? नाही रे, चुकालाय रोड. माईला नाही. तुला तेच म्हणाला की गाईच खेळ व्हायला इथं. मॅप म्हणले की उगं फिरवायला लागले. तर काकूच्या घरी नेलंय, कोण का कोण कोणतं गाव की ताप झालाय सगळा मायला. हिजा सकाळ सकाळी मार खाऊ घालतो स्वतः तू. मॅप आता काय करायचं, मॅपच्या बरोबर हेच आहे का काय वाटत ना बुवा इथं बी खरं मला. हां लावले लावले राईट. तर आपला विषय असा होता, विषय बोलायचा राहिला दुसराच विषय व्हायला इथं.
तर मंदिरचं काम काहीतरी 2018 मध्ये चालू केलं होतं आणि 25 मध्ये कंप्लीट झालं. म्हणजे आता 1.5 महिना झालं. त्यांचं मार्चमध्ये 14, 15, 16 काहीतरी असे 4 दिवस त्याचा कार्यक्रम होता तिथं. म्हणजे आपली स्थापना होती. सो आपल्याला तेव्हा काही जाणं झालेलं नाही. सो आत्ता निघालो आहे आपण. जाऊया मस्तपैकी महाराजांचं दर्शन घेऊया आणि खूप मजा येईल तिथं गेल्यानंतर. भारी एक नंबर मंदिर आहे. पूर्ण असं म्हणजे काय मंदिर प्लस किल्ला आपलं फील दिलाय दोन्हीचा पण प्रॉपर. अरे बापरे, इजा काय भरोसा वाट ना बाबा मला मॅपवर आहे का. गाईज बघा कसा रोड आहे. जरा डाऊटच येणार की असा रोड बनल्यावर. हा मजा येल्यावर इजा काही म्हण ऑफ रोड. मजा आ गया. दिसाले का मंदिर कुठे दिसाले का तुला. शॉर्टकट आहे का म्हणाला हे गाई. शॉर्टकट आहे शॉर्टकट. हा पावसा पाण्याचं येऊ नका फक्त. पाऊस पडलाय बरं का इकडं. हो बघा अशी वाट आहे. त्यामुळे पाऊस आता पुढल्या महिन्यात तर जमायचं बी नाही इकडे यायला. हायवे आहे म्हणायचं पुढे हायवे. बघू कोणता हायवे आहे. नॅशनल हायवे कोणता आहे. इंटरनॅशनल हायवे हायवे नंबर बघायच. हायवे कसला आहे मंडळी. विषय क्लोज. लागला बघा हायवे लागला. पेमेंट ब्लॉकचा हायवे आहे. साधा सुद्धा बी नाही. गावात आलं गायच कोणत्या तर. त्याचं बेस विलेज असेल माझ्या मते. कुठं आहे रे. हा हायवे आला बघा. येऊ आता सुट्टीत नाही माय. मी म्हणाल तसं. हा कसं इजा म्हणाल तसं. आला एक नंबर रोड आला. सुट्टीत नाही आता. विषय क्लोज. सासो की माला. काय आवळोटे काहीतरी गाव आहे. कुठं आहे. राईटला आहे का लेफ्टला. अच्छा इकडून हायवेहून येतं काहीतरी. शॉर्टकटनं आलो आहे आम्ही. आलोय जवळ आपण. 1.5 किलोमीटर आहे अजून. किती 1.5 आहे ना. हो कोंबडं गायचं. हा धोतरात घेऊ का म्हणा. कुठं आहे रे मंदिरच दिसेना. किती 2 मिनिटात मंदिर दिसेल. हे बघ आलं बघ मंदिर. मंडळी बघा त्यो मंदिर आहे. त्यासाठी आलोय आपण. कसा आहे लांबूनच धबधबा आहे त्याचा. विषय क्लोज. तिथं तर जाऊन एक नंबर फील येणार आहे आपल्याला. एक नंबर सुट्टी नाही. तो मंदिर आहे. मंदिर प्लस आपला महाराजांचे गड किल्ले असं बोलू शकतो आपण. ला लीला ला 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 लीला ला ला. कसं ला ला लीला ला 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 ला. मराठेपाडा विलेज मध्येच येते. बापरे गर्दी आहे का रेच्या का दिसना. किरकोळ आहे वाटाले. बघा मस्त भव्य दिव्य पार्किंग मोठी आहे. एक नंबर. मंदिर पण जबरदस्त आहे. आता मध्ये जाऊन बघूया. दर्शन घेऊया. हाय रे गर्दी तेवढी नाही. किरकोळ आहे. कुठला गाडी. हां तिकडं लव समोर.
प्रॉपर सोय केली एक नंबर. हे जे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून हे बांधण्यात आलेलं आहे मंदिर. तो आता जाऊया आपण. गाडी मस्त लावली पार्किंगला. प्रॉपर सोय केलेली आहे मंडळीचं शूज वगैरे काढण्यासाठी मस्तपैकी. तिकडे तुमचे स्टॉल वगैरे आहेत खाण्यापिण्यासाठी किंवा काय हार वगैरे घ्यायचं असेल तर मंडळी हे बघू शकता. हा आहे महाद्वार. इथूनच मध्ये एंट्री आहे आणि मध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी चालली आहेत. मावळे वगैरे दिसत आहेत. हे समोर बघू शकता स्टॅच्यू सगळे महाराजांचे मावळे. इथं भोलेंचा स्टॅच्यू वगैरे आहे. आणि मेन म्हणजे मंदिरला ना प्रॉपर आपलं ना गडाचा फील दिला आहे. म्हणजे 4 बुरुज आहे टोटल 4 साईडचे. मध्ये सेंटरला मंदिर आहे एक्झॅक्ट. आणि टोटल जेवढं ना महाराजांचा इतिहास दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे. तर आता मध्ये जाऊया आपण. महाराजांचा इतिहास पण इथे फ्रेम वगैरे लावून तसं प्रॉपर त्यांचा इतिहास लिहून तिथं लावलेला आहे. ते पण बघूया मध्ये जाऊन आपण. जाऊया वरतून बुरुज वगैरे सगळ्या गोष्टी बघूया. त्यानंतर खाली आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेऊया आणि सगळा इतिहास बघूया महाराजांचा. त्याच्या आधी आपण इथली ॲक्टिव्हिटी बघूया मावळी करता इथली. चला आता वरती जाऊ आपण. वर जाऊ आणि मंदिर असं बांधण्यात आले की 4 बुरुज आहेत. साईडनं पूर्ण तटबंदी वगैरे आहे. चला हा एक बुरुज दिसतो का पूर्ण. असाच पूर्ण सर्कल आहे. तिकडे सेकंडवाला इकडे थर्ड आणि 4 बुरुज आहेत टोटल. एक महाद्वार आहे. सेंटरलाच मंदिर आहे एक्झॅक्ट. जाऊ आता. बघा प्रॉपर आर्किटेक्ट बघा किती प्रॉपर केलेलं आहे. पूर्ण आर्किटेक्ट स्ट्रक्चर कसं आहे त्याचा फील दिला आहे तेवढा प्रॉपर एकदम. बघू शकता पूर्ण दगडी काम आहे. कोरीव काम आहे. त्यामुळं तर ह्याला टाईम लागला ना बांधण्यासाठीच. पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे टोटल. आता इकडे हे सेकंड बुरुज आहे आणि इथेच आपल्या महाराजांची मूर्ती आहे मध्ये सेंटरला एकदम मंदिरचा. सो आता जाऊया आपण. हा सेकंडवाला बुरुज बघू शकता तुम्ही. प्रॉपर आपल्या महाराजांच्या गड किल्ल्याने फील दिला आहे. कारण मंदिर महाराजांचं आहे म्हणल्यावर काय विषयच नाही ना. मग तसा फील दिला पाहिजे. एकदम प्रॉपर फील दिला आहे. आणि तसं बघायला गेलं तर प्रॉपर लँडस्केप प्रॉपर प्लॅनिंगच केलेलं दिसते. काही पूर्ण तिकडं पण ओपन स्पेस आहे. फ्युचरमध्ये काही ना काही डेव्हलप होईलच तिथं पण आपलं. हा वाला 3रा बुरुज आणि तो 4था समजा. दर्शन घेऊया आपण. आता दर्शन घेऊया. हे जाण्यासाठी 2 एंट्री आहेत. तिकडून एक आहे आणि इकडून एक आहे.
बघा इथे महाराजांनी जलखानाचा वध केलेला ते पूर्ण शस्त्र आहेत. इथे प्रत्येकाची लिहिलेलं आहे पेश कपसे जपिया. मुघल तलवार प्रत्येक गोष्टीचं डिटेल दिलं आहे. राजपूत तलवार कोणती तलवार आहे, मराठा तलवार, आलेमानी तलवार. प्रत्येक जेवढं देता येईल ना महाराजांचा सगळा इतिहास तिथे चित्रीकरणामध्ये लावलेला आहे आणि खाली त्याची माहिती पण दिलेली आहे. जर येत असाल तुम्ही आणि याच मी तर म्हणतो की याच मस्त आहे. जर महाराजांचा इतिहास नसेल माहीत किंवा जाणून घ्यायचा असेल किंवा एखादे शिवभक्त असेल मावळा असेल तो इथे येणारच नाही असं नाही. तर त्यामुळं भारी मंदिर आहे. एक नंबर आर्किटेक्चर जबरदस्त केले. आर्किटेक्चर पण एक नंबर केलेलं आहे मंदिरचं. सगळा इतिहास पण दिलेला आहे बघू शकता. समोर इतिहास दिलेला आहे. वीर बाजी प्रभू देशपांडे सगळा इतिहास दाखवलेला आहे. त्यावेळेस काय घडलं काय नाही महाराजांचा संपूर्ण इतिहास हे बघू शकता. इथे तिची हेडिंग दिलेली आहे. शाही असते खान. बघू शकता प्रतापराव गुजर. बघू शकता नरवीर तानाजी मालुसरे. जिजाबाई आहे. इकडं मोठे शस्त्र त्या काळातले पूर्ण दाखवलेले कोणती तलवार आहे काय नाही. जमदार तलवार 500 ग्राम 1500 ग्राम जडेज भाई असं तेवढं उचलत आहे काय उचलत का आपल्याला एवढंच. प्रत्येक तलवारीपाशी त्याचं डिटेल दिलं आहे. किती किलोचे आहे, लांबी काय, वैशिष्ट्य काय. बघाय चिलखत जेवढं लाईट दिसते ना तेवढं लाईट नाही आहे. इकडे कुराड वगैरे लावलेली आहे. भाला लावलेला आहे. टाईट शिराजी इंदुलकर सरसेनापती हंबीरराव मोहिते बघू शकता. प्रॉपर सगळा इतिहास दिलेला आहे.
यशस्वी संभाजी महाराजांनी जेव्हा वाघाचा जबडा फाडला होता ना, तो सीन आहे हे बघू शकता. पूर्ण चित्रीकरणामध्ये दाखवलेलं आहे. तर अक्षरशः बघून फील होतं माहिती आहे. हे बघू शकता महाराणी ताराबाई पूर्ण युद्धाच्या वेळेसचा पूर्ण सीन दिलेला आहे. इकडं बुके वगैरे आहे, म्हणजे स्टॉल आहे तिथे. विकत काही घ्यायचं असेल ते घेऊ शकता तुम्ही. बुक्स किंवा महाराजांची मूर्ती. तर मंडळी आता आपण महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. मस्त मंदिर पण आहे प्रॉपर आणि गडाचा पण फील दिले. सो काय म्हणतो इजा, नक्की यायला पाहिजे का नाही? या. शिवभक्त असेल किंवा मावळा असेल, दर्शन घ्यायचं असेल तर इथे या. एक नंबर मंदिर आहे प्रॉपर. किल्ला म्हणजे गडाचा आणि मंदिरचा प्रॉपर दोन्ही फील केलेला आहे. आणि मेन म्हणजे स्ट्रक्चर जबरदस्त आहे. आर्किटेक्टवर काम केलेलं आहे. पूर्ण दगडामध्ये काम आहे. बघा ना, आता 18ला काहीतरी काम चालू झालं होतं, 25पर्यंत काम चाललं आहे. जवळपास 7 वर्ष. यायलाच लागतं. 7 वर्ष पूर्ण काम चाललेलं आहे. सो आता निघूया आपण इथून. बेकार ऊन वाढले आता. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.